सर्वेभ्य नमो नमः. सुप्रभातम. शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व संस्कृत प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संस्कृत रसिकांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्याकरणाचा कारण कोणतीही भाषा असो ती आपल्याला भाषा अवगत करावयाची असेल चांगल्या प्रकारे, तर त्यासाठी आपणाला व्याकरण हा भाग महत्त्वपूर्ण आहे, तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसा विचार केला तर प्रत्येक शब्द म्हणजे व्याकरण ही संकल्पना आपण लक्षात ठेवायची आहे. कारण कोणताही विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये अगदी सहजरित्या आउट ऑफ मार्क्सपर्यंत जाऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी क्रियापदानी लट लकार म्हणजेच वर्तमान काळ, कोणताही धातू हा कोणत्या पदातला आहे तर पद प्रकार तीन आहेत: परस्मैपदी धातू, आत्मनेपदी धातू आणि उभयपदी धातू. ज्या धातूंना फक्त आणि फक्त परस्मैपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना परस्मैपदी धातू म्हटलं जातं. ज्या धातूंना फक्त आणि फक्त आत्मनेपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना आत्मनेपदी धातू म्हटलं जातं. आणि ज्या धातूंना परस्मैपदी प्रत्यय किंवा कधी कधी आत्मनेपदीही प्रत्यय जोडले जातात त्यांना उभयपदी धातू असं म्हटलं जातं. काळाचे तसे मुख्य तीन प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. चालू क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. होऊन गेलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला भूतकाळ असं म्हटलं जातं. आणि पुढे घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला भविष्यकाळ असं म्हटलं जातं. वचन प्रकार तीन आहेत: एकवचन, द्विवचनम, बहुवचनम. ज्या शब्दावरून फक्त आणि फक्त एकाच संख्येचा बोध होतो त्याला एकवचन असं म्हटलं जातं. ज्या शब्दावरून फक्त दोन संख्येचा बोध होतो त्याला द्विवचन म्हटलं जातं. आणि ज्या शब्दावरून तीन किंवा तीनपेक्षा जास्त संख्येचा बोध होतो त्याला बहुवचन असं म्हटलं जातं. आता उदाहरणासहित आपण हा सर्व भाग पाहणार आहोत. पुरुष प्रकार: प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत त्याला प्रथम पुरुष असं म्हटलं जातं. तो कदाचित पुल्लिंग असेल, स्त्रीलिंग असेल अथवा नपुंसकलिंग असेल. ज्याच्याशी बोलतोय त्याला मध्यम पुरुष म्हटलं जातं आणि जो बोलतो त्याला उत्तम पुरुष म्हटलं जातं. प्रथम पुरुषी मुख्य सर्वनाम आहेत: सहतवते पुल्लिंगात, सातेतः स्त्रीलिंगात, तत्तेत आणि नपुंसकलिंगात. यांचे क्रमांक येतात 1, 2, 3. त्वम, युवाम, यूयम 4, 5, 6. अहम, आवाम, वयम 7, 8, 9. मग या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे छानपैकी. खाद धातू चालवून दाखवलेला आहे. कुठलाही धातू म्हणला तर एक साधारणतः 9 प्रत्यय त्याला लटलकारातले जोडले जातात. तीतः अंती, सीथ थ, मी वह मह. खादती, खादतः, खादंती, खादसी, खादथः, खादथ, खादामी, खादावह, खादामह. या ठिकाणी पंचदश वाक्याने दिलेली आहेत. सह बालकः खादती, तो मुलगा खातो. तौ बालकौ खादतः, ते दोन मुलं खातात. ते बालकाः खादंती, ते सर्व मुलं खातात. सा कन्या खादती, ती मुलगी खाते. ते कन्ये खादतः, त्या दोन मुली खातात. ताहा कन्याः खादंती, त्या सर्व मुली खातात. तद अपत्यम खादती, ते अपत्य खाते. ते अपत्ये खादतः, ते दोन अपत्ये खातात. तानी अपत्यानी खादंती, ते सर्व अपत्य खातात. त्वम खादसी, तू खातोस किंवा खातेस. युवाम खादतः, तुम्ही दोघे खातात किंवा तुम्ही दोघी खातात. यूयम खादथ, तुम्ही सर्वजण किंवा सर्वजणी खातात. अहम खादामी, मी खातो किंवा खाते. आवाम खादावह, आम्ही दोघे खातो किंवा खातोत. वयम खादामह, आम्ही सर्वजण खातो. आता ह्या खाद धातूच्या ठिकाणी आपण वेगवेगळी क्रियापद लावून आपण तयार करू शकतो. सह बालकः हसती, पठती, धावती, खेलती, गच्छती, आगच्छती, उपविशती वगैरे. ठीक आहे. मग आता लटलकाराचे परस्मैपदी प्रत्यय कोणते सांगितलेले आहेत? तीतः अंती, सीथ थ, मी वह मह. यांचे क्रमांक लक्षात असू द्या. पुरुषवाचक मुख्य सर्वनामे सांगितलेले मगाशी आणि हे प्रत्ययाचे क्रमांक
यांचा ताळमेळ लावणं अत्यंत आवश्यक आहे. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. मूळ धातू प्लस विक्रम प्लस प्रत्यय इज इक्वल टू क्रियापद बनत असतं. मग एक साधारणतः एखादा धातू कोणत्या गणामध्ये आहे ते सांगावयाचं असेल तर आपल्याला विकरण महत्त्वाचं आहे. एक साधारणतः जे काही 1760 धातू आहे त्यांची विभागणी 2 गटात केली जाते, अ गट ब गट. अ गटामध्ये 1 4 6 10 म्हणजे पहिला गण, चौथा गण, 6वा गण, 10वा गण, आणि ब गटामध्ये 2 3 5 7 8 9 जे की एक साधारणतः 9वी आणि 10वीशी संबंधित आहे दुसरा गट. तर पहिल्या गणाचं विकरण आहे अ, चौथ्याचं य, 6व्याचं अ, 10व्याचं अय. म्हणजे ते नेमकं कसं? आता पहा, पठ प्लस अ प्लस ती, अ आलं म्हणून पहिला गण म्हटलेला आहे. बाकी ती, तह, अंती वगैरे प्रत्यय जोडू शकतो आपण त्याला. नृत्यती, नृत प्लस य प्लस ती, य आलं म्हणून चौथा गण म्हटलेला आहे. लिखती, लिख प्लस अ प्लस ती, अ आलं पहिला गण आणि 6वा गण सेम आहे विकरण. मग फरक कसा ओळखायचा? तर ज्या धातूला पहिली वेलांटी, पहिला उकार, पहिलं रू येतं ते धातू 6व्या गणातले असतात. पूजयती, पूज प्लस अय प्लस ती इज इक्वल टू पूजयती. आणि काही धातू अशाही प्रकारचे असतात, गच्छती, गम डॅश गच्छ, तिष्ठती, स्था डॅश तिष्ठ. मग हे तिष्ठला प्रत्यय जोडायचे, गच्छ, पृच्छ, पिब, यच्छला. मग हे बाकीचे स्था, गम, पा, दा, प्रच्छ हे काय आहेत? तर यांना या मूळ धातूंचं कर्मणी रूप तयार होतात. त्वांतवे, लेवंतवे, तोमंतवे तयार होत असतात. त्याच्यानंतर क्त प्रत्ययांत, क्तौतू प्रत्ययांत, कृत्य प्रत्ययांत तयार होत असतात. ठीक आहे. आता हे कोष्टक आपण वाचू शकता. पठ पहिला गण परस्मैपद सुंदरपैकी चालवून दिलेला आहे या ठिकाणी. पठती पठतः पठन्ति, पठसी पठथः पठत, पठामि पठावः पठामः. नृत चौथा गण परस्मैपद नृत्यती नृत्यतः नृत्यन्ति, नृत्यसी नृत्यथः नृत्यथ, नृत्यामि नृत्यावः नृत्यामः. लिखा आणि पठ सारखाच आहे. पूजयती पूजयतः पूजयन्ति, पूजयसी पूजयथः पूजयथ, पूजयामि पूजयावः पूजयामः. एकंदरीत अशा प्रकारचा हा भाग आहे. यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेसवर आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता. आणि शिकवण्याची, अध्यापनाची, समजून सांगण्याची पद्धत जर आपणास आवडली असेल तर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्युशनसाठी प्रवेश घेऊ शकता. मोबाईल नंबर 98-220-95-760. तसेच कुठलाही संस्कृतचा प्रश्न, अडीअडचणी आपणाला विचारावयाची असेल, पुस्तकातील असेल, क्वेश्चन पेपरमधील असेल तर त्या बाबतीत आपण आम्हाला डायरेक्ट फोनवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क साधू शकता. आणि आपल्या सर्वांना सांगावयास आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आजपर्यंत 17 ते 18 वर्षामध्ये आमच्या माध्यमानं, क्लासेसच्या माध्यमानं अनेक विद्यार्थी संस्कृतमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहेत. आज ते खूप चांगल्या पदावर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आपापल्या व्यवसायामध्ये सुंदरपैकी सेटल आहेत. तशी संख्या आमच्याकडे कमीच असते, पण येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कारिक बनावा, आपल्या आईवडिलांचं, गुरुजनांचं नाव रोशन करावं, त्याचबरोबर संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवावा ही आमची मनोमन भावना आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न सुद्धा करत असतो. आणि एकंदरीत एखादा विद्यार्थी बोर्ड एक्झाममध्ये 10वीच्या 100 पैकी 100 गुण जर नाही मिळवला तर 97 किंवा त्यापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला आम्ही 1000 रुपये रिटर्न देण्याचं ठरवलेलं आहे. तशी गरज पडूच देत नाही आम्ही, कारण आलेला प्रत्येक विद्यार्थी तो कसा का असेना पण आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो, प्रामाणिक प्रयत्न करत असतो. विद्यार्थी हेच आमचं वैभव. तर माझ्या सर्व गुरुवर्यांना मनपूर्वक साष्टांग नमस्कार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.